सोलापूरकरने एक नवं वक्तव्य केलंय, त्यामुळे नवा वाद आता उफाळून आलेला आहे। त्या संदर्भातल्या बातम्या। शिवरायांनंतर आता बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राहुल सोलापूरकर बरळलाय। अभ्यासानं ते मोठे झाले, त्यानुसार आंबेडकर हे वेदांनुसार ब्राह्मण आहेत, अशा वक्तव्याचा सोलापूरकरचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। तर वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकरकडून माफी मागण्यात आली आहे। आमजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव, की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो, त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो। त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये। तर सोलापूरकर जिथे असेल तिथे जोडणार। बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं वक्तव्य समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले। शिवराय आणि बाबासाहेबांबद्दलचे शब्द मागे घेण्याची मागणी केली आहे। शब्द मागे घे, शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल, पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार। बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सर। महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। सोलापूरकरच्या पुण्यातल्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, त्यांनी इतिहासावर बोलणं टाळावं। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। माझी त्यांना विनंती आहे मित्र म्हणून की त्यांनी आता इतिहासावर बोलणं टाळावं, कारण इतिहासाचा वेगळा उपयोग बोलण्यातनं ते जर करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते। राहुल सोलापूरकरचं तोंड चपलीनं फोडा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा। शिवसेना ठाकरेगडाचे उपनेते शरद कोळींची घोषणा। छत्रपती शिवाजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला फोडून काढण्याचं आवाहन केलंय। दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चपलीनं त्याचं तोंड फोडा, त्याचं तोंड रंगवा। जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारेल, अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला 1 लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय। सोलापूरकरवर फडणवीसांनी तातडीनं अटकेची कारवाई करावी, सचिन खरात यांची मागणी। वक्तव्याबद्दल माफी मागण्याची देखील मागणी। देवेंद्र फडणवीसांना मागणी करत आहे की याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून याला अटक करा, अन्यथा याला मी राज्यभर फिरू देणार नाही। 2 दिवसात राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करून अटक केली नाही तर घरातून बाहेर काढून भर रस्त्यात चोप देणार, भीम आर्मीचा इशारा। देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर याला अटक करा, तर अन्यथा 2 दिवसानंतर आम्ही त्याच्या घरामध्ये घुसणार आहोत। नंतर आम्ही तुमचं ऐकणार नाही आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडला ही जबाबदारी तुमची। राहुल सोलापूरकरवर येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत आणि मेंटल नसेल तर गुन्हा दाखल करून येरवडा जेलमध्ये पाठवा। रोहित पवारांचं ट्विट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यानंतर त्यांनी हे ट्विट केलंय।